कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. अलिबाग एसटी स्थानकासमोर मृतदेह, ॲम्ब्युलन्सला 3 तास विलंब, आपत्कालीन आरोग्य सेवेवर गंभीर प्रश्नचिन्ह, नागरिकांमध्ये संताप, प्रशासनावर होती टीका. जांभवडे खोचरेवाडी पूल खचला, ग्रामस्थांचा बाहेरील संपर्क तुटला, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा ग्रामस्थांचा आरोप. खालापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी वाड्या आजही दुर्लक्षित, गर्भवतींचा झोळीतून दवाखान्याचा प्रवास, आदिवासी भागासाठी उपाययोजनांची मागणी. आणि बांधावरच्या शाळेत चिमुकल्यांचा उत्साह, बळीराजाच्या शेतात प्रत्यक्ष कृषी अनुभव, तरवा काढणे लावणीचे प्रात्यक्षिक सादर. पाहूया सविस्तर वृत्त. अलिबाग एसटी स्थानकासमोर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात हलवण्यासाठी तब्बल 3 तास ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील नाईक यांनी केला. या घटनेवेळी नगरसेविका ॲडव्होकेट अश्विनी ठोसर देखील उपस्थित होत्या. या विलंबामुळे अलिबागमधील आपत्कालीन आरोग्य सेवेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं नाईक यांनी म्हटलंय. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेनंतर आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते. आज सकाळी घराच्या बाहेर पडलो तेव्हा मी स्टँडवर आलो तेव्हा एक स्टँडच्या समोर पेडणेकर ज्वेलर्सच्या इथे एक अज्ञात व्यक्ती पडलेला दिसला. सदर व्यक्तीच्या जवळ गेल्या असता त्या व्यक्तीच्या अंगावर माशा खूप बसलेल्या दिसल्या, आढळून आल्या आणि तो मृत असं कळण्यात आलं. पण कळल्यानंतर मी 112ला फोन केल्यानंतर त्वरित तिथे पोलीस हजर झाले. प्रशासनातर्फे पोलीस आल्यानंतर सर्व कारवाई सुरू झाली. आणि एवढी शोकांतिका फक्त एवढीच आहे की पोलीस आल्यानंतर त्या शव बॉडीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यासाठी फक्त बस डेपोपासनं 300 मीटर दूर असलेला आमचा अलिबागमध्ये सरकारी दवाखाना या इथे आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स अवेलेबल झाली नाही. सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत एक ॲम्ब्युलन्स तिथे अवेलेबल झाली नाही. आणि आता सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर आलो तर एवढ्या मोठ्या प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स लागलेल्या आहेत आणि सगळे ॲम्ब्युलन्सवाले आज फिरायला गेलेत. कुठे तर एकविरेला. मग ही अतिदक्षता सेवा असताना सुद्धा तरी हे लोक असे कसे काय निष्काळजीपणाने करू शकतात. आणि अलिबागमध्ये अलिबाग शहरासाठी एकही ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी दवाखान्यात सरकारी कामासाठी स्वतःची ॲम्ब्युलन्स किंवा पोलीस स्टेशनची स्वतःची ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही आहे. असं का तर मी तिथील कुडाळ तालुक्यातील जांभवडे ते खोचरेवाडी येथील गडनदीवरील पूल खचल्याने सुमारे 100 लोकवस्ती असलेल्या वाडीचा बाहेरील संपर्क तुटलाय. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पुलाची अवस्था धोकादायक असल्याबाबत सरपंच अमित मडव यांनी ग्रामपंचायतीमार्फत संबंधित विभागाकडे वारंवार लेखी पाठपुरावा केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर पूल खचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, नागरिकांची ये-जा, बाजारपेठेतील व्यवहार तसेच रुग्णांना उपचारासाठी बाहेर नेण्यात अडचणी निर्माण झाल्या. ग्रामपंचायतने पुलाची तात्पुरती डागडुजी केली असली तरी पावसाळ्यात हा मार्ग धोकादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी आणि सुरक्षित पूल उभारणी करावी अशी मागणी जोर धरत आहे. नमस्कार, मी सरपंच ग्रामपंचायत जांभवडे, तालुका कुडाळ. आज आमच्या गावामध्ये खोचरेवाडी येथील साकव खचल्यामुळे जवळजवळ 100 जणांचा संपर्क तुटला आहे. आणि वेळोवेळी हे प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं होतं, तसेच संबंधित विभागाच्याही लक्षात आणून दिलं होतं. परंतु संबंधित विभागाने ते त्या विभागाचं काम आहे तर त्या विभागाकडे गेल्यावर ते ह्या विभागाचं काम आहे असे टोलवाटोलवी करून ते टाळलं. लोकांच्या जीवाशी खेळेपर्यंत हे विभाग आजपर्यंत का करत होते हा मात्र प्रश्न अनुत्तरित आहे. त्याचप्रमाणे जांभवड्यात असे बरेचसे साकव आहेत आणि खचलेली पुलं आहेत, त्याच्याकडे आजपर्यंत अद्यापही प्रशासन असेल किंवा संबंधित विभाग असेल लक्ष देत नाही. या संदर्भात श्री माननीय निलेशजी राणेसाहेब यांची भेट घेऊन ग्रामस्थांसहित यावर तोडगा निघेल का हे मात्र आम्ही नक्कीच बघणार आहोत. परंतु या लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या मात्र प्रशासनाचा नक्कीच आम्ही निषेध करतो. आणि त्याचप्रमाणे जर यावर उपाययोजना नाही झाली कायमस्वरूपी तर मात्र ग्रामस्थांसहित मात्र मोठे आंदोलन छेडले जाईल हे नक्की.
नमस्कार. सर्वप्रथम माझं नाव रुपेश गोवेकर. या गावातील खोचरेवाडीतील रहिवासी. या खोचरेवाडीमध्ये साधारण एक 25-30 कुटुंब राहतात. साधारण 100 ते 150 एवढी लोकसंख्या येते. या ठिकाणी 2007 मध्ये या ब्रिजचं बांधकाम झालेलं आहे. बांधकाम झाल्याच्या त्याच टायमिंगला ब्रिजचं बांधकाम जे होतं हे कमकुवत होतं. त्यावेळेचा कमकुवत असलेल्याचे जो हे आहे हा आम्ही त्या विभागाची त्या ठिकाणी हे केलेलं होतं. त्याच्यानंतर हे काम तसंच ब्रिज आमचं चालू होतं आणि आता कालच्या जूनच्या 30 तारखेला या ठिकाणी साधारण पाऊस पडला. रात्रीच्या टायमिंगला पाऊस पडला. 2 तासाच्या पावसामध्ये एक साईडची ही जी भिंत आहे ही भिंत पूर्णपणे तुटलेली आहे. तुटून पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे. आता मेन विषय असा येतोय की या ठिकाणी पलीकडे जाण्यासाठी पलीकडचा जो गाव आहे हा भरणी गाव आहे. हा 2 गावाला जोडणारा ब्रिज आहे. हा भरणी आणि जांभोड या गावाला जोडणारा ब्रिज असल्यामुळे दुसराच ब्रिज जो आहे इथून 6 ते 7 किलोमीटर खाली आहे. त्या ठिकाणी तिथून जर घोडगे आधी वरच्या साईडला जायचं, पलीकडे जायचा उद्देश म्हणजे त्या ठिकाणी घोडगे बँक, आपली सरकारी दवाखाना किंवा त्या ठिकाणी घोडगे बाजार जो आहे हा आम्हाला एकदम जवळ आहे. आणि त्या मार्गाने जायचं झालं तर रिक्षावाले साधारण 150 ते 200 रुपये घेतात त्या ठिकाणी एका ट्रिपला. म्हणजे येण्या जाण्यासाठी जायचं असेल तर 300 रुपये खर्च आहे. हा खर्च वाचवण्यासाठी या ठिकाणी हे जे ब्रिज आहे हे ब्रिज आम्हाला सोयीचं आहे आणि चांगलं आहे या ठिकाणी. दुसरी गोष्ट, या ठिकाणी पलीकडच्या साईडला शेती आहे. लोकांची शेती असल्यामुळे त्या ठिकाणी त्या शेतीमध्ये काम करणारे शेतकरी आहेत किंवा या ठिकाणी जाणारे म्हैशी जनावर शेतीसाठी जाणारी अवजारे, ट्रॅक्टर म्हणा, त्या ठिकाणी बैल म्हणा किंवा जे सामान लागणार आहे हे सामान याच मार्गाने आता या ठिकाणी पलीकडे शेती सोडावी लागणार आहे आम्हाला याच्यामुळे त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट, शाळेची मुलं जी आहेत ही मुलं सुद्धा किंवा दवाखान्यात जाणारी माणसं सुद्धा याच ह्याचे जातात. दुसरी गोष्ट, या ठिकाणी इकडे एक वैद्य आहेत आयुर्वेदिक. आपल्या जुन्या काळामध्ये आयुर्वेदिक जे वैद्य आहेत या वैद्यांना त्या ठिकाणी भरपूर महत्व आहे. मग या ठिकाणी वैद्यांकडे औषधासाठी जी माणसं येणार आहेत याच मार्गाने पलीकडून इकडे प्रत्येक गावातली माणसं या ठिकाणी येत आहेत. मग या ठिकाणी जर रात्रीच्या टायमिंगला एखादा माणूस येत असताना इथे काहीतरी झालं, जीवित नाही झाली, या ठिकाणी जबाबदार कोण राहणार आहे? या ठिकाणी हा विषय मेन आहे या ठिकाणी. यामुळे शासनाने लवकरात लवकर याचं जे असेल काय असेल हे पाठपुरावा करून या ठिकाणी या ब्रिजची दुरुस्ती करून आम्हाला लवकरात लवकर काहीतरी हे निर्णय द्यावा. नमस्कार. मी प्रज्ञा रुपेश गोवेकर, राहणारी खोचरेवाडी याच वाडीतली ग्रामस्थ आहे. आणि हा जो विषय चालू आहे तो या संबंधित पूल, आम्ही आता इथे जो उभे आहोत त्या पुलाचा आहे. हा गड नदीवरचा पूल आहे, म्हणजे अगदी मुख्य नदीवरचाच पूल आहे आमच्या गावातल्या. तर हा जो रस्ता आहे, हा जो पूल आहे तो आम्हाला पलीकडे जाण्या येण्यासाठी फार महत्वाचा आहे. म्हणजे सगळंच पलीकडे आहे म्हटलं तर दवाखाना आहे, बाजार आहे, त्यानंतर शाळा आहे, तर आम्हाला बँक आहे, सगळ्याच गोष्टी इथूनच जाव्या लागतात. आणि दुसरा जो पर्यायी मार्ग आहे तो फार लांब आहे किंवा एवढ्या छोट्या मुलाला घेऊन जाणं शक्य नाही, किंवा एखाद्या वयस्कर माणसाला जरी डॉक्टरकडे घेऊन जायचं असलं तरी खूपच प्रॉब्लेम आहे. हाच पूल योग्य आहे किंवा सोयीस्कर आहे. तर या पुलाची ही दुरावस्था झालेली आहे ती अगदी शाळा सुरू होण्याच्या म्हणजे साधारण 30 जूनच्या आसपास झालेली आहे. त्यानंतर जायचं कसं हा मोठा प्रश्न होता. मुलाला घेऊन जायचं कसं, बाकी ये जा करायची कशी हा प्रश्न होता. तर सर्वांनी मिळून सहकार्यातून, या ग्रामस्थांच्या सहकार्यातून, इथल्या वाडीतल्या लोकांच्या सहकार्यातून ही जी तात्पुरती डागडुजी आहे ती केलेली आहे. तर मला प्रशासनाला एवढीच कळकळीची माझी विनंती आहे की लवकरात लवकर याबाबत आम्हाला सहकार्य करावं, एवढी मी नम्र विनंती करते. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले. उंबरणेवाडी, आरकासवाडी आणि पिरकडवाडी या आदिवासी वस्त्यांपर्यंत आजही दर्जेदार रस्ता नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे रस्त्याअभावी गर्भवती महिलांना आजही झोळीच्या साह्याने मैलोनमैल अंतर पार करावं लागत दवाखान्यात नेण्याची वेळ येत असल्याचे चित्र समोर आलंय. त्यामुळे या भागातील आरोग्य सेवा, वाहतूक आणि इतर मूलभूत सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विकासाच्या दाव्यांदरम्यान या दुर्गम भागाकडे अद्याप पुरेसं लक्ष दिलं नसल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होतीये. या समस्येकडे संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि आदिवासी विकास विभागाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ऊन आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या तुरळक सरींमुळे भात लावणीच्या कामांवर परिणाम होत असून बळीराजा चिंतेत आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये अद्याप भात लावणी सुरू असली तरी चिखलणीसाठी आवश्यक तेवढा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्यात. रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक असून पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचं संपूर्ण नियोजन विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी भात लावणी पूर्ण झाली आहे त्या पिकांनाही आवश्यक पावसाअभावी नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्तर रत्नागिरीच्या तुलनेत लांजा आणि राजापूर तालुक्यांसह दक्षिण रत्नागिरीत पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी चिंतेत असून चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
मुसळधार पाऊस, पुराचे रौद्र रूप, जीव धोक्यात घालणारी परिस्थिती अशा संकटातही महावितरणच्या प्रकाशदूतांनी कर्तव्यनिष्ठतेचा आदर्श घालून दिला आहे. 6 जुलै रोजी वादळ आणि मुसळधार पावसामुळे साई शाखेच्या 22 केव्ही उच्चदाब वाहिनीत बिघाड होऊन रावे, केळवणे, दिघाटी आणि कासारभटसह सुमारे 9500 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. पुराच्या पाण्यातून बोटीने आणि कमरेपेक्षा अधिक खोल पाण्यातून मार्ग काढत कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्ती केली. प्रथम केळवणे, दिघाटी आणि कासारभटचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर रावे ग्रामस्थांच्या सहकार्याने नवीन वीज खांब उभारून 10 जुलैपर्यंत रावे गावाचा वीज पुरवठा पूर्णपणे सुरळीत करण्यात आला. या मोहिमेत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या समन्वयाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. मी मोहन दिनकर पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी रावे, दिनांक 6/7/2026 रोजी वादळी वाऱ्यात महावितरणचे पोल पडले, तरी महावितरणचे अधिकारी श्री राकेश गोडवल साहेब व त्यांचे सर्व कर्मचारी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने खाडीतले पोल 6 उभे केले, तरी ते सुरळीत करून वीज पुरवठा व्यवस्थित सुरळीत झालेला आहे. तरी त्या कर्मचाऱ्यांचे व महावितरणचे व रावे गावातील ग्रामस्थांचे धन्यवाद व आभार. माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरिजा गीतेश राऊत यांनी केलेल्या कथित जादूटोणा आणि अघोरी प्रथांच्या आरोपानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. या प्रकरणात सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज आदम शेख यांना ठाणे पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतलाय. दरम्यान या कारवाईनंतर फिरोज आदम शेख यांचे मेहुणे अनवर खाजा बौद्दुद्दीन यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अघोरी कृत्य किंवा असे विधी होत नाहीत. फिर्यादी आणि संबंधित कुटुंबातील वादाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला असून पोलिसांची कारवाई अन्यायकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलीस करत आहेत. पोलिसले सकाळी गाडी तिकडे लावल्याने त्याच्यानंतर एका काय विचारू ना डायरेक्ट गाडी घातली पोलीस स्टेशन नेल्याने. पोलीस स्टेशन नेल्यानंतर तिकडे मग ती गोष्ट अशी चौवळ झाली. काय दिनागराची सुनिली काय आम्ही कधी भोग पण नाही. आम्ही पडतो यांच्यानी पण भोग नसतात, यांच्या घरातल्या बालमजुरीचा भोग नसतात. हे गोष्टी ते नसतातच. तो काय आपलं काम केल्याने आणि त्यांचं काहीतरी काम होतं, इल्ली का नाही इल्ली या परमेश्वराक माहिती. का आम्ही का स्वतः ऍक्च्युअली ते कधी गाडी घेऊन येताना ते विनायक रावता काही भोग नाही. मी आजपर्यंत राजकारण फक्त टीव्हीत बघले होतो, तर आपण कधी आपले संपर्क आम्ही काय कामाच्यात पुढे असतो, त्यामुळे आमचं कधी विषय माहिती नाही काय मोठं रिसिव्हचं काय विषय नाही. आणि त्याच्या सुनेचा अंदाज काही गोष्टीचं नाही. सगळं हे फुलांनी काम, जेव्हा फुला चढायना किंवा चादर घालणं ह्याच काम असतात, मग बाकी काय काम नसतं. हे सर म्हणलं इला तुमच्या लक्षात म्हणलं बाबा काहीतरी हाडून करतं, ह्या हाडा कोंबे हाडा तर असले काम होणार नाही. बकरो हाडा ह्या काम होणार नाही यांच्याकडे. जादू टोंड करूचं काही विषयच नाही असं. तर कोणी सिद्ध करून त्यांनी दाखवतं का जादू टोंड केलं असं दाखवतं त्यांनी, माझ्यावर केला काय केलं असं काय हे असं ह्या नाही असा. ह्या कसा ह्या एक राजकारण त्यांचा असा फक्त काही कोणीतरी त्याच्याशी ह्या केला आणि ह्यांच्याशी ह्या करा असं विषय केलेलो हा. म्हणजे आता ते काय किती तो देवांचा आपल्या देवाचाच काम करता, बाहेर आजूबाजू कामं करणार नाही. त्याच्याशी उलटसुलट काम करणार नाही म्हणलं. आणि तो तुमचा समजा काम असेल तर तुमचं सुद्धा सांगतो, तुमच्या बा देवाक पाणी होते आणि मग माझ्याकडे तुम्ही प्रयत्न करा. असं विचार नाही का तुमच्या देवाक काकाने माझ्या देवाक विचारा, असं काय नाही त्याच्यात. गोष्टी नुसते असे ह्या असत. राज्य शासनाच्या 1 दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये बांधावरची शाळा हा उपक्रम उत्साहात राबवला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हळवल क्रमांक 2च्या वतीने विद्यार्थ्यांना थेट शेतात नेऊन शेतीची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. यावेळी तरवा काढणे, भात लावणी करणे आणि शेतीतील विविध कामांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. चिमुकल्यांनी धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान हे गीत गात उत्साहात तरवा काढला, लावणी केली आणि बळीराजाप्रमाणे शेताच्या बांधावर बसून न्याहारीचा आनंद घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचं महत्त्व, श्रमसंस्कार आणि कृषी संस्कृतीची प्रत्यक्ष ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझ्या शाळेचं नाव आहे जीपो प्राथमिक शाळा हळवल नंबर 2. याचकडून आम्ही बांधावरची शाळा घेतलेली आहे. आम्ही तरवा काढला, लावणी केली आणि खूप मजा केली. नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात
तब्बल 150 नवीन CNG बसेस दाखल होत असून या बसेसचे उद्घाटन घणसोली आगार येथे महाराष्ट्राचे वन मंत्री तथा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। महापालिकेच्या सार्वजनिक परिवहन सेवेला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने या आधुनिक बसेस ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या। या बसेसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल। पर्यावरणपूरक CNG इंधनावर धावणाऱ्या बसेसमुळे वायू प्रदूषण कमी करण्यालाही हातभार लागणार आहे। या नव्या बसेस शहरातील विविध मार्गावर टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल करण्यात येणार असून नागरिकांना अधिक वारंवार आणि दर्जेदार बससेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते। आता या पावसाळ्यानंतर ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ते रस्ते दुरुस्त केले जातील, किंबहुना परिवहनच्या ड्रायव्हर, कंडक्टर आणि अन्य लोकांचं समुपदेशन केलं जाईल की शेवटी तुम्हाला नोकरी करण्यापुरतं तुमचं कर्तव्य नाही तर जनसामान्यांची सेवा करणं हे प्रमुख कर्तव्य आहे। आणि मला विश्वास आहे ते सर्व घटकसुद्धा अतिशय सकारात्मक भावनेतून त्या अनुषंगानं जीवनाची वाटचाल करतील आणि जनतेला चांगल्या सेवा मिळतील। दादा, एकीकडे सुविधा वाढवतोय पण इन्कम सोर्सवरही तेवढाच भर दिला जातोय, तर तुम्हाला असं वाटतं की बरोबर बॅलन्सिंग काम चालू आहे? मी तर आता खरं म्हणजे भाषणात नाही बोललो, परंतु ज्या दिवसापासून परिवहन सेवा सुरू झाली तेव्हापासूनचे इन्कमिंग आणि आउटगोईंग याचे दरवर्षाचे झालेले ऑडिट त्यामध्ये शिल्कीचा अर्थसंकल्प किंवा म्हणजे त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की डेफिसिट असलेला अर्थ याचा आजवरचा संपूर्ण लेखाजोखा घेऊन ज्या ज्या ठिकाणी कुठे चुका झाल्या असतील ते दुरुस्त केल्या जातील आणि भविष्यकाळामध्ये त्यांना स्ट्रेंथन करण्याचं काम केलं जाईल। विविध डेपोंच्या जागी त्या ठिकाणी हॉटेल, मोटेल अशा प्रकारचे शॉपिंग सेंटर उभारून त्याच्यातून पैसा निर्माण करून परिवहनची सेवा जनतेला जितकी स्वस्त आणि जितकी अतिशय लाभदायक आणि आरामदायक मिळेल असा त्या ठिकाणी विचार केला जातो। रोटरी क्लब ऑफ पेणच्या 2026-27 वर्षासाठी नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्कर्ष नगर येथील CFI हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। रोटरी इंटरनॅशनलच्या क्रिएट लास्टिंग इम्पॅक्ट या संकल्पनेला आणि सर्व्हिस अबाव सेल्फ या ब्रीदवाक्याला अनुसरून नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारला। यावेळी रोटरियन इम्तियाज मणियार यांनी अध्यक्ष, रोटरियन जयेश शहा यांनी सचिव तर रोटरियन अनिल ईश्वरे यांनी खजिनदार म्हणून पदभार स्वीकारला। कार्यक्रमाला जिल्हा संचालक विष्णू म्हात्रे, सहाय्यक प्रांतपाल डॉक्टर राहुल सुकाळे तसेच डॉक्टर किशोर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। नवनिर्वाचित अध्यक्ष इम्तियाज मणियार यांनी रोटरीच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवून समाजात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।